नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अशी बातमी आहे। नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि निवडणुका पार पडल्यानंतर महत्त्वाचा असा एक मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे। आता हा निर्णय जो आहे तो लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे। लाडकी बहीण योजना जी रिसेंटली शासनाने अंमलात आणलेली होती, तर त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 1500 रुपये मिळतात। तर ह्या 1500 रुपयाचे तुम्हाला डबल पैसे मिळणार आहेत, म्हणजे 3000 रुपये मिळणार आहेत। हाय हाय, इतना सुकून। आता ह्या काय विषय आहे, त्याच पद्धतीने ज्या लाडक्या बहिणींना आता काही लाडक्या बहिणींना पैसे मिळतात, तर त्यांचे पहिले हप्ते मिळालेले असतील, कोणाला 3000 मिळालेले असतील, कोणाला 4.5 मिळालेले असतील किंवा कोणाला 7500 रुपये मिळालेले असतील। तर हे जे पैसे आहेत, तर हे हप्ते जे आहेत ते स्टॉप करण्यात येणार आहेत, म्हणजेच ह्या हप्त्यांना स्थगिती देण्यात येणार आहे। या महिलांचे पैसे येणार नाहीत। आता कुठल्या महिलांचे पैसे येणार नाहीत किंवा कुठल्या महिलांना डबल पैसे मिळणार आहेत किंवा जास्त पैसे त्यांच्या कुटुंबांना मिळणार आहेत, तर ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। आता बऱ्याचशा महिला काय करतात, व्हिडिओ तर बघतात पण व्हिडिओला लाईक करायचं विसरून जातात। व्हिडिओला लगेच खाली लाईक करून टाकायचं आहे, त्याच पद्धतीने सबस्क्राईबसुद्धा करून टाका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज आमचे पोहोचत राहतात। त्याच पद्धतीने आपण व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली, तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा ॲड होऊ शकता। आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे, तर कुठल्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत। आता बंद होणार आहे म्हणलं की महिलांच्या पायाखालची जमीन सरकली असेल। आत्ताच मतदान केलं भाजपला आणि लगेच पैसे बंद पण होणार, तर काळजी करण्याचं कारण नाही। तुमचे जर का पैसे बंद होणार असतील तर ते चालू कसे करायचे त्याचा सुद्धा मार्ग मी याच व्हिडिओतून सांगणार आहे। आता बंद कोणाचे होणार आहेत, तर ज्या महिलांनी ज्यावेळेस आपण लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता त्यावेळेस आधार कार्ड जोडलेलं होतं, त्याच पद्धतीने त्यासोबत बाकीची कागदपत्रे जोडलेली होती, म्हणजेच तुमच्या आधार कार्डसोबत तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला अशा पद्धतीची डॉक्युमेंट जी जोडलेली होती, त्याच्यावरती जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख जर का तुमची आधार कार्डवरची वेगळी आणि त्याच्यावरची वेगळी असेल तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत। कारण की काय होणार आहे, आता इलेक्शन तर झालेलं आहे, तर आता लवकरच या अर्जांची जी छाननी आहे तर ती छाननी करण्यात येणार आहे। ह्या अर्जांची संपूर्ण पडताळणी करण्यात येणार आहे। पडताळणीमध्ये जर का जन्मतारखेमध्ये तफावत जाणवली तर तुमचे हे जे अर्ज आहेत तर ते रद्द करण्यात येणार आहेत आणि तुमचे हप्ते जे आहेत ते बंद करण्यात येणार आहेत। आता तुमचे हप्ते बंद करण्यापासून वाचवायचे कसे, तुमचे हप्ते येण्यापासून अडथळा निर्माण होणार नाही यासाठी काय करायला लागेल, तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर तुमची जी जन्मतारीख आहे, तुम्ही जर का शाळा सोडल्याचा दाखला जोडला असेल किंवा जन्माचा दाखला जोडला असेल तर दोन्हीवरती जी जन्मतारीख आहे तर तीच जन्मतारीख आधार कार्डवरती अपडेट करून घ्यायची आहे। आधार कार्डवरती जन्मतारीख अपडेट केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस पडताळणी होईल किंवा पडताळणी झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा रिजेक्ट फॉर्म केला जाईल त्यावेळेस तुम्हाला तिथे ती माहिती भरता येणार आहे। तर ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल जी आहे ती तुम्हाला तिथे भरता येईल। तर आता आधार कार्ड अपडेट केल्यानंतरचा विषय झाला। आता आधार कार्ड अपडेट केल्यानंतर हा झाला विषय, आधार कार्ड अपडेट करून तुमचे हप्ते बंद पडणार नाहीत याची माहिती। आता पुढचा मुद्दा जो आहे तो आहे तुम्हाला डबल पैसे लाडक्या बहीण योजनेचे कसे मिळणार। तर मित्रांनो, डबल जर का पैसे तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला तुमचं जर का रेशन कार्ड आहे तर त्या रेशन कार्डमध्ये 3च महिला असायला पाहिजे आहेत। आता 3 महिला कशा काय असतील, तर आपल्या भारतीय संस्कृतीत बऱ्याचशा महिला असतात, एका कुटुंबामध्ये 10 ते 12 महिला असतात। तर आता हे जर का पैसे शासनाच्या नियमानुसार एका कुटुंबामध्ये 2 महिला आणि 1 अविवाहित स्त्री यांनाच हे पैसे देण्यात येणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की हे पैसे जे आहेत ते यांनाच देण्यात येणार आहेत, मग आमच्या घरामध्ये 10 महिला किंवा 12 महिला आहेत किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर त्यांना कसे मिळणार, तर तुम्ही लगेच आत्ता तुमचं जे रेशनिंग कार्ड आहे ते विभक्त करून घ्यायचं आहे। आता रेशनिंग कार्ड विभक्त केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे, 150 रुपया देगा। मित्रांनो, हे रेशनिंग कार्ड विभक्त केल्यानंतर तुम्हाला या रेशनिंग कार्डमधून समजा 12 व्यक्ती असतील, 12 महिला असतील तर तुम्हाला वेगवेगळे 3 ते 4 रेशनिंग कार्ड काढून घ्यायचे आहेत, म्हणजे प्रत्येक कुटुंबाचे वेगवेगळे रेशनिंग कार्ड काढून घ्यायचे आहे। त्या विभक्त केलेल्या रेशन कार्डमधून 2 विवाहित स्त्रिया आणि 1 अविवाहित स्त्री एवढ्यांचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही जर का आत्ताच विभक्त केलं तर तुम्हाला या योजनेचा A to Z लाभ घेता येईल। आता पैसे कसे डबल होणार, तर मित्रांनो या योजनेतून ज्या महिला अगोदर लाभ घेत होत्या, म्हणजे एकत्र कुटुंबामधील अनेक महिला ज्या लाभ घेणार होत्या त्यांचे हप्ते बंद होणार आहेत,
तर तेच हप्ते जे आहेत ते विभक्ती केल्यानंतर चालू राहतील, म्हणजेच पैसे तुमचे डबल होऊन मिळतील. अशा पद्धतीची मित्रांनो एक महत्त्वाची अशी अपडेट होती, ती आपण तुमच्यापर्यंत क्लिक मराठी या यूट्यूब चॅनलद्वारे पोहोचवलेली आहे. मित्रांनो, जर का अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट्स लाडक्या बहीण योजनेचे तसेच सरकारी योजनेचे जर का नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकमधून व्हॉट्सअपचा ग्रुप देखील जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज सर्वात अगोदर भेटत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.